आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीया या सणाला विशेष महत्त्व आहे. तर यावर्षी अक्षय तृतीया रविवार 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस नवीन कार्याची सुरुवात, गुंतवणूक आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या अनुष्ठानासाठी अत्यंत शुभ आणि शक्तिशाली दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी बहुतांश हिंदू घरांमध्ये लक्ष्मीपूजनाचे आयोजन केले जाते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर राहावा यासाठी तिचे स्वागत स्वच्छ आणि सुशोभित घरात करावे असे मानले जाते. जिथे स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथेच लक्ष्मी वास करते. अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे. अक्षय तृतीयेला केलेली साधना, दान, सत्कर्म, दुष्कर्म अक्षय होणार, सदा सर्वदा फळ प्रदान करतात. म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे. अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देवपूजा, आराधना, पूजा अर्चना, दान व धर्म त्याचबरोबर धार्मिकरित्या व्यतीत करावा. 19 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त आपल्या घरात सुख समृद्धीचे आगमन व्हावे यासाठी आपण घरामध्ये कशी पूर्वतयारी करायची आहे, त्याचबरोबर या दिवशी आपण माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. घरामध्ये छोटे छोटे उपाय करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल. तर याच गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर पहिला उपाय म्हणजे घराची संपूर्ण स्वच्छता. घरातील प्रत्येक खोलीतील तुटलेल्या, जुन्या आणि निरुपयोगी वस्तू काढून टाकायच्या आहेत. फाटलेले कपडे, मुदत संपलेली औषधे महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरात कधीही ठेवू नका. त्याचबरोबर ज्या रिकाम्या बाटल्या असतात त्या फेकून द्यायच्या आहेत. हिंदू परंपरेनुसार स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड राहतो, त्यामुळे देवी लक्ष्मीचे आगमन त्यामुळे सुलभ होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्व अंगण स्वच्छ झाडून काढायचं आहे. फरशी असेल तर फरशी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर फर्निचरच्या मागे आणि कोपऱ्यांमध्ये जर साठलेली धूळ असेल किंवा जाळ्या असतील तर हे सगळं जळमट आपल्याला काढून टाकायचे आहेत. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेत अडथळा निर्माण होत नाही. घराच्या खिडक्या, दरवाजे आणि आरसे कपड्याने आपल्याला पुसून ते चकचकीत आणि लख्ख करायचे आहेत. चमकदार आणि धूळमुक्त काच शुभ मानली जाते. घराच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला चौकट स्वच्छ करायची आहे जेणेकरून तिथे देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपलं घर सज्ज राहील. आणि या दिवशी हळद, कुंकू, त्याचबरोबर गंगाजल किंवा गंगाजल नसेल तर त्याच्यामध्ये गुलाब जल टाकायचं आहे. आणि या सर्व मिश्रणाचं आपल्याला एक असं स्वस्तिक आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती बनवायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा उंबरठ्यावरती स्वस्तिक बनवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि वास्तुदोष कमी होतात. कुंकवाने योग्य पद्धतीने काढलेले स्वस्तिक घरात शांतता आणि भरभराट आणते. ते लक्ष्मीला प्रसन्न करते. त्यानंतर करायची दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणे हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. या प्रथेमागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत. असे मानले जाते की दररोज किंवा गुरुवारी उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केल्याने घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो. हळद नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. उंबरठ्यावर हळद लावल्यामुळे वास्तुदोष देखील कमी होतात. तर वैज्ञानिकदृष्ट्या हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आहे, त्यामुळे घर निर्जंतुक होते. त्यामुळे सकाळी उठून घर झाडून आणि उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. थोड्या हळदीमध्ये थोडे गुलाबजल मिसळून घट्ट असं लेप बनवायचा आहे आणि हा हळदीचा लेप आपल्याला उंबरठ्यावरती लावायचा आहे. हळदीच्या लेपावरती कुंकवाचे आपल्याला स्वस्तिक किंवा रांगोळीच्या साहाय्याने आपण लक्ष्मीची पावलंसुद्धा काढू शकतो. आणि त्याच्यावरती आपल्याला फुलं व्हायची आहे, छान अशी रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याला धूप दीप दाखवून आपण नमस्कार करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्याला उंबरठ्याची या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी न विसरता पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे स्वयंपाकघरामध्ये. तर अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. तर या दिवशी सोने खरेदी केली जाते, दान धर्म केला जातो. तसेच दिवशी अन्नपूर्णा मातेची आणि आपल्या स्वयंपाकघराची पूजा करायची आहे. अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वतीचा अवतार आणि स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा स्वरूपाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात सुखशांती आणि
अन्नाचा साठा कधीही कमी होत नाही. या दिवशी तांदूळ किंवा धान्याची पूजा करून नैवेद्य दाखवून आणि देवीची उपासना करून लक्ष्मीची कृपा मिळवली जाते. तर पहाटे आपण उठल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. घराच्या मुख्य देवघरात किंवा स्वयंपाकघरात एका पाटावरती लाल वस्त्र पसरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो आपल्याला स्थापित करायचा आहे. मूर्तीसमोर एका लहान भांड्यात तांदूळ किंवा 5 प्रकारची धान्य, त्याच्यामध्ये तांदूळ, गव्हाच्या लाह्या, मूग, उडीद, चणे भरून ठेवायचे आहेत. देवीला हळद, कुंकू, अक्षदाने, फुले अर्पण करायचे आहेत. या दिवशी विशेषतः गुळाचा खडा, साखरेचा खडा, केळी किंवा गोड पदार्थ उदाहरणार्थ पुरणपोळी, आमरसपुरी असा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र किंवा ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अन्नपूर्णा पूजेनंतर गरजू लोकांना अन्नाचे किंवा धान्याचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अक्षय तृतीया ही अन्नपूर्णा देवीची जन्मतिथी मानली जाते. या दिवशी धन आणि अन्नाची देवता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता प्रसन्न होऊन घरात भरभराट आणतात असे मानले जाते. स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यायचं आहे. गॅस किंवा चूल असेल तिथेही स्वच्छ करायचं आहे. समोरील भिंतीवरती हळदीच्या साह्याने आपल्याला एक स्वस्तिक बनवायचं आहे, त्याचीही पूजा करायची आहे. तर असं म्हणतात, अक्षय तृतीयेपासून 4 धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नरनारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला पाण्याची म्हणजे गंगोत्रीचीही पूजा करायची आहे. एखाद्या मातीच्या मटक्यामध्ये किंवा तांब्याच्या, पितळेच्या अशा भांड्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये हळदी कुंकू वाहून त्याच्यामध्ये अक्षता टाकायच्या, फूल टाकायचं आहे आणि या कलशाची आपल्याला स्वयंपाकघरामध्ये पूजा करायची आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी केवळ सोने खरेदीसाठीच नाही तर भाग्योदय करणाऱ्या अक्षय उपक्रमांसाठी देखील हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर यंदा यावर्षी शुभ मुहूर्तावरती आपल्या घरात तुळशीचं रोप लावणे हे सुख समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुळशीला हरिप्रिया असं म्हटलं जातं, म्हणजेच ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात हिरवीगार आणि प्रसन्न तुळस असते तिथे माता लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुमच्याकडे रमा तुळस म्हणजे हिरवी पाने असो वा श्यामा म्हणजे जांभळट पानांची, दोन्हींचे आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व सारखेच आहे. हे रोप लावताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा भगवान विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करत राहा. मातीमध्ये खड्डा करून तुळशीचे रोप अलगद लावा आणि त्याला पाणी घाला. रोपण झाल्यानंतर तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावा. पूजेदरम्यान ओम श्री तुलसी देवी नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर याची स्थापना आपल्याला करायची आहे. सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. कलशात पाणी, नारळ आणि इतर पूजेचे साहित्य भरून तो स्थापित केल्याने घरातून नकारात्मकता दूर होते, आर्थिक संकटे टळतात आणि कुलदेवीची कृपा आपल्यावरती राहते. तर घरातील सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण यामुळे राहते. आर्थिक अडचणी दूर होऊन समृद्धी येते. तांब, पितळ, माती किंवा चांदीचा कलश वापरायचा आहे. लोखंड याच्यामध्ये आपल्याला वापरायचं नाही. हे सहसा ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरामध्ये आपल्याला हा कलश स्थापित करायचा आहे. कलशात पाणी, सुपारी, हळद, कुंकू, दुर्वा, तांब्याची नाणी किंवा 1 रुपयाचं नाणं किंवा आंब्याची पानं व नारळ ठेवायचं आहे. हे मुख्यतः नवरात्री, दसरा किंवा शुभ कामांच्या वेळेस म्हणजेच अक्षय तृतीयेच्या वेळेस आपण घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकतो. घरात धार्मिकता आणि प्रसन्नता यामुळे टिकून राहते आणि मंगल कलश हा समृद्धतेचं सुद्धा प्रतीक आहे. कलशावरती कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर कलशाला धागा किंवा रक्षासूत्र बांधायचं आहे. यानंतर अष्टकोनी कमळाचा आकार करून किंवा अक्षदांचं आपल्याला आसन करून त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे. कलश हा आपल्याला देवघरामध्ये आपण ठेवू शकतो किंवा ईशान्य कोपऱ्यातही ठेवू शकतो. अशा प्रकारे संकल्पपूर्वक कलश स्थापना आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे. त्यामुळे घरातल्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि घरातलं वातावरण सुखमय होतं.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने, नवीन वस्तू खरेदी करणे आणि लक्ष्मी विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. आर्थिक भरभराटीसाठी देवघरात एकाक्षी नारळ, 5 कवड्या किंवा गोमती चक्र लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायचं आहे. या दिवशी अन्न, पाणी, छत्री, कपडे दान करणे आणि श्रीसूक्ताचे पठण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लक्ष्मी मातेची आणि कुबेर यंत्राची पूजा करा. लक्ष्मी घट किंवा 5 पिवळ्या कवड्या पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा, त्यामुळे सुद्धा धनवृद्धी होते. या पवित्र दिवशी गाईला हिरवा चारा किंवा पोळी खायला दिल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते. अक्षय तृतीयेला दान केल्याने त्याचे फळ अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असतं. यामुळे या दिवशी पाणी, पंखा, सरबत, धान्य किंवा छत्री यांचे दान करायचं आहे. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो. या दिवशी पितरांना पाणी किंवा अन्न दान केल्यास पितृदोष कमी होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केला आहे. पाहिला नसेल तर नक्की पाहावा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.